लास्ट टाइम आपण वांग्याची आमटी बघितली होती खोबरं घालून. आता आपण टोमॅटोची सुकी भाजी बघणार आहे. इथे 7 ते 8 टोमॅटो मी छान असे बारीक चिरून घेतले आहेत. सोबत आहे खोबरं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि अगदी थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आपल्याला. यामध्ये छोटे असल्यामुळे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. इथे कढईमध्ये आत्ताच मी भाजी करून घेतली होती तीच कढई मी वापरणार आहे. इथे साधारण अर्धी पळी तेल टाकायचं. यामध्ये कढई गरम झालेली आहे. तेल पण गरमच आहे आपलं. मग आता बारीक चिरलेला अगदी खूप बारीक चिरलेला एक कांदा आहे ते मी यामध्ये टाकलेला आहे. इथं कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजला की आपल्याला लसूण खोबरं आणि जिऱ्याचं जी पेस्ट केली होती बारीक अशी ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला तेलात छान अशी भाजायची आहे. बघा सर्व जिन्नस छान भाजलेले आहेत. यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आपल्याला. हे बघा टोमॅटो भाजायला थोडंसं 2-3 मिनिटं वेळ लागतो कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असेल. ही अशी रसदार टोमॅटो मी घेतली होती त्यामध्ये एकच फक्त टोमॅटो कच्चं होतं त्यामुळे असं भाजून घ्यायचं आहे. बघा आपल्याला टोमॅटो पद्धतीनं भाजायचं नाही तर भाजीला कच्चा असा स्मेल येतो आणि टेस्ट पण टोमॅटोची कच्ची लागते. म्हणून आपण टोमॅटोला थोडासा वेळ द्यायचा आहे भाजण्यासाठी. इथे मी नेहमीप्रमाणे कांदा लसूण मसाला 1 चमचाभर टाकलेला आहे. खूप तिखट आहे आमचा घरगुती मसाला. त्यानंतर अंदाजे अर्धा चमचा थोडीशी काश्मीर लाल मिरची पावडर टाकून घेते यामध्ये आणि सगळं मिक्स करून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघा सगळं मिक्स केलेलं आहे आणि टोमॅटो पण बघा आपलं इथे फुटत आहे म्हणजे पूर्णपणे भाजलेलं आहे स्मॅश होत आहे. यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे. बघा आपल्याला मी गॅस काही कमी करत नाही काही नाही. आणि इथे बघा अगदी छोट्या आकाराचा गुळाचा खडा आहे तो टाकून घेतलेला यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. बघा आणि यात नेहमीप्रमाणे मी मोठं मीठ घालून घेत आहे. बघा अंदाजे टाकत आहे पण साधारण हे छोटा 1 चमचा आहे ते टाकून घेतलेलं आहे यामध्ये. मोठं हे मीठ हे एक शक्यतो कमी पडलेलं चालतं पण जास्त पडलं तर खूप खारट होतं म्हणून अंदाजे टाकत असताना मोठ्या मिठाला हा अंदाज प्रॉपर लागत नाही. थोडंसं कमीच वापरायचं. हे वरूनची मस्त अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जणींना हा प्रश्न पडतो की समजा जर पाणी चुकून आटलं तर त्यामध्ये तिखट प्रमाण जास्त असल्यामुळे भाजी सगळी तिखट लागण्याची शक्यता भरपूर प्रमाणात असते. तर त्यावेळेस काय करायचं हे बघा तिथं मी बेसनचा सत्तू तयार करून घेतला म्हणजे बेसनचं पीठ आहे ते खूप छान म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. ते आपण असं भाजीमध्ये टाकलं ना तर भाजी आहे ती आपली लगेच मिटून येते म्हणजे आळून येते. इथे साधारण 1 चमचा मी ॲड केलेला आहे. फायनली आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली.